कसे आहात सर्वजण. सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच SD रेड्डी अमोघ सिद्धी चॅनलमध्ये. आज आहे आपला मिंत्राचा ब्लॉग. मिंत्रावरून पण मी भरपूर खरेदी केलेली आहे, पण एकाच ब्लॉगमध्ये सर्व दाखवणं शक्य नाही. तर आणि खूप मोठा ब्लॉग होईल, त्याच्यामुळं कोणी इतका मोठा ब्लॉग आजकाल बघत बसत नाही. त्यामुळं सर्व प्रोडक्ट एकाच ब्लॉगमध्ये दाखवणं पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे काय काय खरेदी केली आणि कोणकोणते प्रोडक्ट वर्थ आहेत तुम्ही पहा. आणि चला आपण सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. तर सर्वात पहिल्यांदा प्रोडक्ट आहे हा डवचा सिरम बार. ते सेन्सिटिव्ह स्किनसाठी खूप छान आहे, सर्व स्किनसाठी छान आहे. आणि हा साबण यूज केल्यानंतर मॉइश्चरायझरची किंवा बॉडी लोशन लावायची अजिबात गरज नाही. मी तर हे अख्खा बॉक्स घेतलेला आहे, एकदाच वर्षभराची खरेदी केलेली आहे. असे 12 बॉक्सचे साबण मी मागवलेले आहेत वर्षभरासाठी. एकदम डन आणि खूप सुंदर प्रोडक्ट आहे. एकदा वापरून पहा डवचा सिरम बार. खूप चांगले रिझल्ट आहेत स्किनसाठी. अजिबात स्किनचे कुठलेही प्रॉब्लेम होत नाही आणि बॉडी लोशन लावायची तर अजिबात गरज नाही. नंतरचा आहे प्रोडक्ट मिंत्रावरून घेतलेली ही लिपस्टिक. खूप सुंदर L18ची लिपस्टिक आहे. मी हमेशा L18ची लिपस्टिक घेत असते. आणि हाय पहा, खूप छान आहे. मला डार्क कलरमध्ये लिपस्टिक आवडते आणि खूप सुंदर कलर आहे या लिपस्टिकचा, जो मी आत्ता पण लावलेला आहे. हीच L18ची लिपस्टिक लावलेली आहे मी. दुसरा आहे शायनर टोनर. काय म्हणता तुम्ही, शायनर टोनर काहीही म्हणू शकतात. हे पण L18चं आहे. खूप सुंदर आहे. आपण जे चीकवरती, मी फोडलं नाही पण अगोदर हे यूज केलेलं आहे चीकवरती, गालावरती, ज्यांना म्हणजे लाल थोडंसं पिंक आणि न्यूड शायनिंग चीक इथे गालावरती यूज केल्यानंतर, मेकअप केल्यानंतर खूप सुंदर दिसतं. मी तुम्हाला माझा एखादा फोटो लावेल मी यूज केलेला. हे पण खूप सुंदर प्रोडक्ट आहे मिंत्रावरती. नंतरची L18ची लिपस्टिक. हा पण शेड खूप सुंदर आहे, कॉफी कलरमध्ये आहे. मला दाखवते. हा पहा कलर. हा पण कलर खूप सुंदर वाटतो. नंतरची ही लॅक्मेची लिपस्टिक. हा पण शेड खूप छान आहे. मला असे शेड खूप आवडतात. मी अगोदर पण लॅक्मेची लिपस्टिक यूज केलेली आहे, दररोज यूज करते मी. ये ना बाहेरच पडत आहे लिपस्टिक. हा शेड आहे ब्राऊन. हा पण शेड खूप छान वाटतो. आणि 12 तासासाठी स्टे राहतो हा. तुम्ही काही खा प्या, काहीही करा. खूप सुंदर शेड आहे हा. मिंत्रावरती जेव्हा सेल चालू असतात तेव्हा खरेदी करा. प्राईस चेंज होत राहते. आता मी प्राईस सांगेल तर तुम्ही म्हणाल त्या प्राईजमध्ये तर ती लिपस्टिक नव्हतीच, तुम्ही कसं काय सांगितली. प्राईस चेंज होत राहतात. जेव्हा सेल लागला होता मिंत्राचा, आताही चालू असेल सेल, त्यांचे वर्षभर चालूच असतात, तेव्हा नक्की घ्या. वर्थ आहे लिपस्टिक. मला वाटते मला काहीतरी 300ची लिपस्टिक काहीतरी 150 की 200च्या आसपास पडली होती. पाहून सांगते मी, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिची लिंक पण देते. खूप सुंदर आहे हा शेड, यूज करून पहा. नंतर आहे लॅक्मेचे पीच मिल्क. हे पण क्रीम खूप सुंदर आहे. मेकअप करण्याच्या अगोदर लावा तुम्ही स्किनला, चेहऱ्याला. खूप स्किन मॉइश्चराईज करते, ड्राय होत नाही. तुम्ही म्हणसाल तुम्ही तर डवचं साबण वापरल्यानंतर म्हणता की स्किन ड्राय होत नाही. तर ड्राय होत नाही, पण मेकअपचे आपले थर एवढे ड्राय असतात, त्याच्यामुळं
मॉइश्चरायझर आपल्याला हे मेकअप करण्याच्या अगोदर लावावंच लागतं, कारण मेकअपच्या नंतर आपण खूप ड्राय कॉम्पॅक्ट पावडर असो ते वापरतो. मग ते एकदम त्याचे असे खूप दिसू नये म्हणून मॉइश्चरायझर हे पीच मिल्कचं लावायचं असतं. त्याच्यामुळं पीच मिल्कचं मॉइश्चरायझर लावून पहा मेकअपच्या अगोदर. खूप सुंदर मेकअप वाटतो त्याच्यावरती. नंतर आहे हा हेअर डाय. नीताचा हेअर डाय प्रोफेशनल डार्क ब्राऊन 3.0 ह्याचा नंबर आहे. खूप सुंदर आहे हा पण यूज करून पहा. डार्क ब्राऊन तर नाही होत, पण असे ब्लॅक शायनिंग होतात केस. जसे पिक्चरमध्ये दाखवलं तेवढा तरी ऐश्वर्या रायसारखा डार्क ब्राऊन तर कलर झालेला नाही आहे. मी यूज केलेला आहे. हे बा ब्लॅकच केस वाटत आहे, डार्क ब्राऊन तर काही मला तरी नाही वाटत आहे. तुम्ही सांगा कसे वाटत आहे केस. हाच मी हेअर डाय लावलेला आहे पार्लरमध्ये जाऊन. कसे वाटत आहे केस ते सांगा. आणि खूप सुंदर आहे, स्मूथ आहे, रिझल्ट पण छान आहे, मस्त आहे हा. नंतर आहे पॉन्ड्सचा नॅचरल ग्लो कॉम्पॅक्ट पावडर. हा पिंक कलरमध्ये आहे. ज्यांना जो कलर छान वाटतो तो हा पण छान वाटतो. कधीतरी पिंक मेकअप छान वाटतो आपल्याला. कधीतरी असं दररोजच लावण्यापेक्षा तरी कधीतरी छान पिंक मेकअप, पिंक कॉम्पॅक्ट पावडर लावलं की मस्त पिंक स्किन दिसते, छान वाटते. मी तर यूज करते हा आणि मला सूट पण होतो, छान वाटतं. दुसरा आहे पॉन्ड्सचाच कॉम्पॅक्ट पावडर. हे तर मी 2 घेतलेले आहेत. याच्या अगोदर पण माझ्याकडे मी 2 संपवलेले आहेत, अजून 2 मागवलेले आहे मिंत्रावरून. खूप छान रिझल्ट आहे ह्याचा. खूप छान स्किन एकसारखी कॉम्पॅक्ट पावडर. आणि ज्यांना जास्त असा येल्लोइश मेकअप नको वाटतो, जो कॉम्पॅक्ट पावडर हमेशा सोडतो दुसरे, त्यांच्यासाठी नॅचरल हे मी आता लावलेला आहे. वाटतोय का हा कॉम्पॅक्ट पावडर लावला आहे म्हणून? खूप नॅचरल ग्लो देतो, खूप छान एकसारखी स्किन वाटते छान. कुठे दाग धब्बे असतील काही दिसत पण नाही. छान मेकअप तुमचा लपून जातो स्किनचा. काही मस असतील, काही असेल, छोटा तीळ असेल, छान मेकअप लपतो आणि छान खूप सुंदर प्रोडक्ट आहे हा. मी तर हमेशा वर्षभरात मला 4 ते 5 हे कॉम्पॅक्ट पावडर लागतात आणि मी हमखास घेत राहते. मस्त आहे एकदम, वर्थ आहे हा. माझ्याकडून तर डन आहे. नंतर आहे हा पॉन्ड्सचा ॲलोवेरा पावडर. अजून तर काही यूज केला नाही मी, पण मला वाटलं उन्हाळ्यासाठी मागवून ठेवावं आपण. बघ यूज करून तुम्हाला नक्की रिव्ह्यू देते, तेव्हा नक्की हे करा. पण मला तर खूप छान वाटला हा प्रोडक्ट. नंतरचा आहे हा पॅराशूटचा बॉडी लोशन. तुम्ही म्हणताल की नाही ही तर डवचं साबण वापरा म्हणती आणि परत बॉडी लोशन दाखवती. काय होतं, कोणाकोणाची स्किन खूप ड्राय असते. म्हणजे सासूबाईंची स्किन खूप ड्राय आहे. उन्हाळ्यामध्ये अक्षरशः त्यांच्या स्किनवर भेगा पडतात. तर त्याच्यामुळं मी हे प्रोडक्ट फक्त सासूबाईंसाठी मागवलेलं आहे आणि 3 मागवलेले आहेत. मला वाटतं सेलमध्ये 157ला 1 होतं. तर हे वर्थ आहे आणि हे आता वर्षभर पुरेल मला. सासूबाईंसाठी मागवलेलं. त्यांची स्किन खूप ड्राय पडते, खूप भेगा पडतात. त्यांना खूप स्किन ड्राय झाल्यानंतर खास सुटते त्यांच्या स्किनला. त्याच्यामुळे मला हे प्रोडक्ट मागवावं वाटलं आणि खूप छान रिझल्ट आहे ह्यांचा. त्यांनी वापरले, खूप छान वाटतो. मी तर काही बॉडी लोशन वापरत नाही, पण आपल्याला कोणाची ते स्किन खूप ड्राय असते आपल्या घरामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला मागवावंच लागतं. मी तर हे डवचा सिरम बार वापरते. मला अजिबात कशाची गरज पडत नाही. स्किन ड्राय पडत नाही, ऑइली राहते स्किन, छान मॉइश्चरायझर करते, ग्लो करते. आणखीन काय पाहिजे? 3-4 प्रोडक्टचं एकत्र आपल्याला जर सिरम बार भेटत असेल. मला वाटते मला हे 172 आणि एक 192 आणि बाकीचे 172ला वर्षभरासाठी मागवले. तर 3 ह्याचा पॅक 172ला पडला. वर्थ मला एकदम. वर्षभराची माझी खरेदी झालेली डवची, त्याच्यामुळं एकदम वर्थ आहे प्रोडक्ट हा डवचा. तर ही होती माझी मिंत्राची खरेदी. कशी वाटली
आणि तुम्ही प्रोडक्ट घेतल्यानंतर यूज केल्यानंतर नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की कसे वाटले तुम्हाला सर्व प्रोडक्ट. आणि नक्की ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या कलिग्सला शेअर करा. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते पण मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय. हे पा मिंत्राकडून आलेला आत्ताच प्रोडक्ट मला रिसीव झालेला आहे, नेमकीच त्याच्यामुळे ह्याचा रिव्ह्यू द्यायचा बाकी होता. हा आहे प्ली ग्रिपचा शॅम्पू, 200 ml काहीतरी आहे, 300 रुपयाला मला भेटला होता. यूज करून मी नक्की त्याचा रिव्ह्यू देईल. व्हिडिओमध्ये तर दाखवलं होतं खूप स्मूथ रिझल्ट आहे याचा आणि केस पण खूप शायनिंग करतात ह्याच्यामुळे. यूज करून तुम्हाला नक्की मी सांगेल. तर ही होती माझी सर्व मिंत्राची खरेदी. कशी वाटली नक्की सांगा. बाय. मिंत्राहून हे मी 4 टेबल क्लॉथ घेतले होते, खूप सुंदर आहेत. हे पहा, मी माझ्या डायनिंग टेबलवर ठेवले आहेत. ही प्रिंट मला खूप आवडली होती, छान आहेत एकदम.